झी 24 तास एक पाऊल पुढे। पेट्रोल दरवाढी विरोधात उद्या पुकारलेल्या भारत बंदमुळे मुंबई आणि राज्यातल्या जनजीवनावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। अण्णा हजारेंनीही या बंदला पाठिंबा जाहीर केलाय। शिवसेना, भाजप, रिपाई, महायुती या निमित्तानं महाराष्ट्रात शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे, तर सरकारनंही शांततेत बंद करावा असं आवाहन केलंय। पेट्रोल प्रति लिटर 7.5 रुपयांनी महागल्यानंतर देशात संतापाचा आगडो मुसळलाय। आधीच महागाईच्या वणव्यात हुरपळणाऱ्या जनतेच्या दुःखात या दरवाढीनं तेल उतरण्याचं काम केलंय। या दरवाढी विरोधात संतप्त जनभावना लक्षात घेत भाजप प्रणित एनडीएनं गुरुवारी भारत बंदची हाक दिली आहे। राज्यात मुद्द्यांची वानवा असलेल्या शिवसेना, भाजप, रिपाईला राज्य सरकार विरोधात रान उठवण्याचं आणि शक्ती प्रदर्शनाचं निमित्त मिळालंय। हे पक्षीय आंदोलन नसून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आंदोलन आहे, त्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये सामील व्हावं। राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा इतर त्यांचे असे पुंजक्यांनी कार्यक्रम करण्याऐवजी 31च्या या महाबंदमध्ये उघडपणे सामील व्हावं। जनतेचा असंतोष व्यक्त करण्यासाठी 31 मेला होणाऱ्या कडकडीत भारत बंद व महाराष्ट्र बंदमध्ये जनतेने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून देतोय। तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशा बंदमुळे काहीही साध्य होत नसल्याचं सांगत मनसैनिकांना बंद दरम्यान शांत राहण्याचा सल्ला दिलाय। याच्यामध्ये ऍक्च्युअल सोल्युशन काय आहे याचा विचार करणं गरजेचं आहे। हे नुसत्या बंदने काही होईल असं मला वाटत नाही। एक थोडंसं आत्मिक समाधान फक्त मिळेल, पण याच्या पलीकडे काय मिळणार आहे? सो त्याच्यावरचं सोल्युशन काय आहे याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये डिबेट होणं गरजेचं आहे। विरोधकांच्या या शक्ती प्रदर्शनाची कुणकुण सरकारलाही असल्यानं बंद शांततेत करावा असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलंय। कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय। या राजकारणात सर्वसामान्य जनता मात्र बंदबाबत संभ्रमात आहे। पेट्रोल दरवाढीच्या घोषणेनंतर सुमारे 4 दिवसांनी पुकारलेल्या या बंदला खरोखरच किती प्रतिसाद मिळणार अशीही चर्चा सुरू आहे। त्यामुळेच विरोधकांचा पवित्रा किती आक्रमक आहे यावरून दैनंदिन कामकाजावर त्याचा होणारा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।